नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतो. बघा, इक्वेशन हा चॅप्टर आपण लास्ट टाइम बघत होतो. त्याच्या आधी एक व्हिडिओ बेसिकचा आपण बनवलेला आहे, इक्वेशन्स किंवा समीकरणे. ठीक आहे. आज आपण बघतोय त्याचाच तिसरा आणि शेवटचा भाग, समीकरणे. बघा, लास्ट टाइम आपलं बेसिक वगैरे झालेलं, या क्वेश्चन पर्यंत लास्ट टाइम आपण आलेलो, बरोबर. हां, लास्ट टाइम या क्वेश्चन मध्ये आपण थांबवलेलं. याची ट्रिक पण तुम्हाला सांगितलेली व्यवस्थित, ती आठवत असेल. लास्टचा व्हिडिओ बघा तुम्ही, मागचा जाऊन वर्ग समीकरणे इक्वेशन्स चा जो शेवटचा व्हिडिओ आपला आहे, दुसरा भाग 2, तो बघा. याच्यामध्ये तुम्हाला या ट्रिक टेक्निक बऱ्याचशा सांगितलेल्या आहेत. आज आपण याचा शेवट करतोय. जे असे क्वेश्चन आहेत ज्याचा कोइफिशियंट काय आहे. एक मिनिट. ओके, ज्याचा एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय आहे, एक्स सोडून इतर आहे, आणि दोन्हीलाही तो कोइफिशियंट म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट इथं 2 आहे आणि वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट इथं 3 आहे. अशा दोन्हीही वेगवेगळ्या कोइफिशियंटना आपल्याला कसं डील करायचं आहे, याचं एक कसं सोडवायचं पटकन एक्झाम्पल, हे आता आपण बघणार आहोत. आजचा भाग 3, वर्ग समीकरणे. जर आधीचे 2 भाग बघितले नसतील तर प्लीज ते जाऊन भाग बघा पहिल्यांदा, जेणेकरून तुम्हाला आजचा जो भाग आहे तो पूर्णपणे समजेल. भाग 1 वर्ग समीकरणे आणि भाग 2 वर्ग समीकरणे, हे 2 व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. 5 मार्क 100% तुम्हाला अश्युअर आहेत. हे 100% तुम्हाला 5 मार्क याच्यातून भेटणार आहेत. ठीक आहे. बल्क क्वेश्चन इथून तुम्हाला येतात, ज्याचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. बघा आता असं 2x स्क्वेअर आहे प्लस 17x अधिक 36 बरोबर 0, आणि 3y वर्ग अधिक 20y अधिक 32 बरोबर 0. आता 36 दोन्ही 72, 72चे असे 2 भाग करायचे की ज्याची बेरीज 17 आली पाहिजे. सरळ आहे. 8 9 72 आणि 8 आणि 9 17. मधल्याचे जे साइन आहे ते दोन्हीला द्यायचं आहे. मधल्याचं जे साइन आहे ते बघून दोन्हीला द्यायचं आहे. आणि भागिले काय, 2 भागिले 2. सॉरी, एक मिनिट. आपल्याला अजून हे फॅक्टर आहेत, हे अवयव आहेत. हे काय आहेत, अवयव आहेत. आपल्याला कशात रूपांतरित करायचं, याच्यात मूळ काढायचं आहे. मग मूळ काय असतं, -8 -9, म्हणजे जे अवयव आहेत त्याचे जी चिन्ह आहेत ती बदलायची आहेत. आणि काय करायचं आहे, काय ठरलंय आपलं, 2 न याला भागायचं आहे. 2 न याला भागायचं आहे का, तर एक्स स्क्वेअरला कोइफिशियंट किती आहे किंवा सहगुणक किती आहे, 2 आहे, म्हणून याला 2 न भागायचं आहे. हे असंच ठेवा, याला असंच ठेवा. एक मिनिट, याला असंच ठेवा, याला असंच ठेवा. ओके. हा, हा, याला असंच ठेवा. ओके. चला पुढे बघा. 32 त्रिक 96, 96चे असे 2 भाग करायचे की ज्याची बेरीज 20 आली पाहिजे. का बरं बेरीज चेक करतोय मी, कारण इथं +96 आहे. +96चे असे 2 भाग करायचे की ज्याची बेरीज 20 आली पाहिजे. मग किती, 12 8 96, 12 8 96, 12 आणि 8 20. दोन्हीला मधल्याचं चिन्ह प्लस प्लस. त्यानंतर अवयव वरून आपल्याला काय काढायचे आहेत, हे काय आहेत, फॅक्टर्स आहेत. फॅक्टर्स वरून आपल्याला काय काढायचे आहेत, रूट्स काढायचे आहेत. तर रूट्सला आपण काय करतो, साइन चेंज करतो. इथं 12 आलं, इथं -8 आलं, आणि डिवायडेड बाय 3 करायचंय. डिवायडेड बाय 3 करायचंय. आता तुम्हाला कंपॅरिझन, हे बघा, हे आलं फ्रॅक्शन मध्ये, आणि फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला कंपॅरिझन करायचं असेल तर याला ही टेक्निक मी जी आता सांगणार आहे ती टेक्निक खूप लागू होते. हे बघा, इथं याला डिवायडेड बाय 3 3 आहे दोन्हीकडं, आणि इथं डिवायडेड बाय 2 2 आहे दोन्हीकडं. म्हणजे इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. तर लक्षात ठेवा, 3 इकडं मल्टिप्लाय करा.
3 इकडं मल्टिप्लाय करा. कितीनं? 3. ओके, मग 8 त्रिक 24 आले आणि 9 त्रिक 27 आले आणि 2 तिकडं मल्टिप्लाय करा. 2 तिकडं मल्टिप्लाय करा. 12 दोन्ही 24 आले आणि 8 दोन्ही 16 आले. आता डिनॉमिनेटर व्हॅनिश झाला. याचा जो डिनॉमिनेटर आहे तो व्हॅनिश झालेला आहे, संपलेला आहे. लक्षात येतंय का मी काय म्हणतोय? आपल्याला उत्तर काढायचं नाही. आपण 10वीचा पेपर नाहीये देणार, आपण स्पर्धा परीक्षेचा पेपर देतोय. आपल्याला उत्तराशी काही घेणं देणं नाहीये. आपल्याला कंपॅरिझन आलं पाहिजे. कंपॅरिझन ज्यावेळी तुमचं बरोबर येईल त्यावेळी तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. मग कंपॅरिझन करण्यासाठी मी काय टेक्निक सांगतोय तुम्हाला? इथं तुम्ही म्हणाल सर मी 3 एके 3 3 चौक 12 करेन. अरे बिघडवलं ना, इथं इथं 3 आहे. हे एका साईडला 1 ठेवलं, एका साईडला 3 नाही, तसं चालत. मग इथं पण भाग जात होता ना, बेचोक 8. पॉइंट मध्ये नका काढू, पॉइंट मध्ये काढायला वेळ घालवू नका. कारण हे आता तुम्हाला हे बघा, 100% हे मान्य आहे मला की हे सोपं जाणार सुरुवातीला. तुम्हाला असं वाटत असेल की हा इथं 4.5 करू, इथं पण इथं पॉइंट मध्ये आलं, इथं पॉइंट मध्ये आलं, पॉइंट मध्ये काढताना काही चूक झाली, नंबर जर का मोठे असतील तिथं काढताना काही चूक झाली, त्याच्यापेक्षा मी काय म्हणतो क्रॉस करा ना, मल्टिप्लाय करा असं इकडून इकडं. हा, इथं 3 3 दोन्हीही तसेच राहू द्या, कुणालाही कट करू नका. 3 न इकडं मल्टिप्लाय करा, 3 न इकडं मल्टिप्लाय करा आणि 2 न इकडं मल्टिप्लाय करा, 2 न इकडं मल्टिप्लाय करा. डिनॉमिनेटर संपवून टाका. 2 इकडे घेतला, 3 इकडे घेतला, 3 न मल्टिप्लाय केलं इकडं, 8 त्रिक 24 आलं, 9 त्रिक 27 आलं. 2 न तिकडे मल्टिप्लाय, 12 दोन्ही 24, 8 दोन्ही 16. मला सांगा पॉइंट मध्ये काढण्याच्या पेक्षा गुणाकार कधीही बेटर ना, गुणाकार कधीही बरा. मग आता मी कम्पेअर करू शकतो. 24 वजा 24 वजा 24 इक्वल वजा 24 वजा 16 वजा 16 मोठे वजा 27 वजा 24 वजा 24 मोठे वजा 27 वजा 16 मोठे. हे सगळे मिळून काय सांगतात रे? एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू वाय. हे सगळे मिळून सांगतात एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू वाय. हे लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर याला एवढं वेटेज, 3 व्हिडिओचं वेटेज का आहे याला? तर हे 5 मार्कचं आहे. ठीक आहे. आपले 30-40 मिनिटाचे 3 व्हिडिओ बघितले तर तुमचे 5 मार्क पक्के होणार आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. आणि 5 मार्क अहो त्यांना विचारा ज्यांचा एका मार्कामध्ये त्यांना पाहिजे ती झेडपी त्यांना भेटलेली नाही, किंवा पाहिजे ती संस्था त्यांना भेटली नाही, किंवा अशा लोकांना बरं राहू द्या, पाहिजे ते न भेटू द्या, 800 किलोमीटर 900 किलोमीटर जाऊ द्या, त्याला नोकरी तर भेटली. अशा लोकांना विचारा ज्यांना एका मार्कात नोकरीच भेटली नाही, जे फेज 2 ची वाट बघतायत. ती कधी होईल काय सांगता येत नाही. होईल, होप्स पॉझिटिव्ह राहू द्या. परंतु मला सांगा, तुम्हाला आता टेट 3 आहे, तिथून स्कोर चांगला करता आला, तिथून स्व जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळवता आली तर चांगलीच गोष्ट आहे, लक्षात असू द्या. म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगत आहे. वेटेज जास्त आहे, त्यामुळे आपण थोडेसे व्हिडिओ जास्त बनवतो याच्यावरती. जास्तीत जास्त मित्रांच्या पर्यंत शेअर करा. ठीक आहे. जेवढं तुम्ही शेअर कराल मित्रांच्या पर्यंत तेवढा हा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचेल, तुम्हाला फायदा होईल. 5 मार्क मिळाले तर. ठीक आहे. ओके, चला आता बघा, हे आलं का रे लक्षात तुमच्या? मी काय केलं, हे जे पहिल्यांदा अवयव घेतले त्याचे साइन बदलले, 2 न भागलं, अवयव घेतले त्याचे साइन बदलले, 3 न भागलं, 3 ने इकडं गुणलं, 2 न तिकडं गुणलं, आणि विदाउट डिनॉमिनेटर, विदाउट छेद, छेदा व्यतिरिक्त, छेद मी नाही ठेवला, छेद कुठंच ठेवला नाही, आणि मी छेद न ठेवता काय केलं, कंपॅरिझन मला सोपं पडलं. छेद असल्यामुळे कंपॅरिझन अवघड जाणार आहे, लक्षात ठेवा. छेद नसलं की कंपॅरिझन खूप सोपं जाणार आहे. बघा पुढचा बघूया. पाहिजे तर याचा स्क्रीनशॉट घ्या, पाहिजे तर याचा स्क्रीनशॉट घ्या. इथं लक्षात घ्या, मी 3 इकडे घेतोय आणि 2 इकडे घेतोय. ठीक आहे. ओके, चला बघा, समजलंय का? चला पुढे बघूया. हा एक्स स्क्वेअर वजा, बरं ठीक आहे, हा क्वेश्चन आता मध्येच आला. ठीक आहे. एक्स स्क्वेअर वजा 45 एक्स अधिक 506. ओके, हा क्वेश्चन मी का टाकला, आलं लक्षात आता. हा क्वेश्चन का टाकला की 560 आहे, इथं 560 आहे. मोठ्या नंबर्सना डील कसं करायचं याच्यासाठी हा क्वेश्चन इथं टाकलेला आहे. मोठ्या नंबर्सना डील कसं करायचं. ओके. हा, वाय स्क्वेअर वजा 9y
वजा 360 बरोबर 0. आता 506 आहे, 506 आहे. कसं करायचंय बघा, 506 ठीक आहे, 2 न भाग जातोय. बे दोन्ही 4 उरला 1, बे पंचे 10, बे त्रिक 6. ठीक आहे, चला आता कितीने भाग जातोय बघा, 7 न भाग जातोय, 9 न 5 आणि 3 8, 8 आणि 2 11, नाही 9 न पण नाही जात आहे. 553 बर 253 नाही, 253 आहे. कशाने भाग जातोय, 3 न नाही जात आहे, 5 न नाही जात आहे, 7 न पण जात नाही, 7 त्रिक 21 उरले 4, नाही 9 न जातोय, नाही 9 न जात आहे. ठीक आहे, मग 17 न बघा, 11 न बघा, नाही 11 न नाही जाणार आहे. त्याच्यानंतर कितीनं, 13 न बघा, 13 के 13, 13 के 13 उरले 12, 100 नाही जात आहे. 17 न बघा, 17 1 के 17 उरले 8, नाही जात आहे, नाही. 21 न बघा, 21 1 के 21 उरले 4, नाही जात. 23 न बघा, 23 हा 23 न जातोय की, 23 न जातोय, हा 23 1 के 23 उरले 2, 23 1 के 23, 11 गुणुले 1. हा हे असे फॅक्टरायझेशन म्हणायचे त्याला, अवयव पाडण्याची पद्धत. याचे अवयव असे करा. आता 11 दोन्ही 22, 506 चे आपल्याला अधिक 506 चे असे 2 भाग करायचे की ज्याची बेरीज आपल्याला 45 आली पाहिजे. मग किती आले रे, 11 दोन्ही 22 आणि हे 23, 22 आणि 23 यांची बेरीज आली की नाही 45. मग मधल्याचं चिन्ह दोन्हीला, आणि हे झालं, हे कशाविषयी, हे अवयव आहेत. हे काय आहेत, अवयव आहेत. मूळ याचे जे आहेत ते काय येतील, अधिक 22 अधिक 23. कळलं का, या पद्धतीनं करायचं आहे. नंतर इथं 360 चे वजा 360 चे भाग करायचे. ठीक आहे, बरं वजा राहू द्या, आता वजा नको, नंतर भाग घेताना मी वजाला कन्सिडर करतो. पण वजा 360 चे भाग घ्यायचे असल्यामुळं लक्षात ठेवा, वजा 360 चे भाग करायचे आहेत. त्यामुळे चेक काय करणार तुम्ही, वजाबाकी. आता मी इथं जे काही बोलतोय, बडबडतोय म्हणा, ठीक आहे, तर नवे जे बघणार म्हणणार खुळ्यासारखं हा काय बडबडायला लागलाय. तर एक गोष्ट लक्षात घ्या की मी जे बोलतोय याला 2 व्हिडिओचं बॅकअप आहे. ठीक आहे ना, ते 2 व्हिडिओ प्लीज जाऊन बघा, तुम्हाला हा व्हिडिओ समजल्याशिवाय राहणार नाही. ओके चला, मग 360 चे 2 न भाग लावा, बे के बे, बे 8 16. ठीक आहे, मग 3 न भाग लावा, 3 संग 18. ओके, नंतर 3 न भाग लावा, 20, नंतर 5 न भाग लावूया, 5 चोक 20, हा 4 1 4. ओके, आता जुगाड आपलं काय ठरलंय रे, अशा केस मध्ये आपण काय करणार आहे, जुगाड पद्धत. मग 5 त्रिक 15, वजाबाकी घ्यायचे लक्षात ठेवा, 5 त्रिक 15, 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, 24 गुणिले 15 झालं की रे, झालं. हे बघा 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24 आणि हे 15, 24 आणि 15, 24 आणि 15 म्हणजे वजा 360 चे असे 2 भाग करायचे की ज्याची वजाबाकी आपल्याला 9 आली पाहिजे. मग 24 आणि 15. कळलं का, या दोघांची मी एकत्रित हे घेतली, विचार केला, आणि या तिघांचा एकत्रित विचार केला, बरोबर. मग मधली संख्या जी आहे ती मोठ्या नंबरला जाणार, मधली संख्या मोठ्या नंबरला. हे अवयवाच्या बाबतीत बोलतोय, हे अवयव आहेत. मग त्याचे मूळ काय येणार रे, त्याच्या ऑपोजिट साइनचे येणार, अधिक 24 वजा 15. टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही स्पीड अचीव करू शकता विथ प्रॅक्टिस. टेन्शन घेऊ नका या गोष्टीचं. ठीक आहे, मी आता सोडवताना निवांत सोडवतोय, म्हणजे की तुम्ही पेपरला एवढे निवांत सोडवणार आहात का, पेपरला आपल्या माग म्हणजे एकदम असं काय म्हणतो, आपल्या अंगात संचारलेलं असतं पेपरच्या वेळी. आपण टाइमपास करत नाही अजिबात पेपरमध्ये. हा चला, 22 आणि 24चं कंपॅरिझन घेऊया. आता 24 मोठा आहे आणि 22 आणि वजा 15चं कंपॅरिझन काय आला, अधिक 22, 22 आणि वजा 15चं कंपॅरिझन 22 मोठा. म्हणजे काय आलं रे, रिलेशन कॅन नॉट बी इस्टॅब्लिश, रिलेशन कॅन नॉट बी इस्टॅब्लिश. आपण हे सांगू शकत नाही की नेमकं सांगू शकत नाही की नेमकं कोण मोठा आहे कोण लहान आहे, असं भांडण झाल्यासारखं दिसतंय, बरोबर की नाही. हा जमत नाही यांचं, पटत नाही यांचं, सोडा द्या विषय सोडून. मग हे हे अधिक अधिक येणार होते, ते वजा अधिक अधिक वजा येणार होते. ठीक आहे, काय आलं सांगू शकत नाही.
सर म्हणाल तुम्ही डायरेक्ट वगैरे टेक्निक नाही नाही, अशा केसमध्ये तुम्ही डायरेक्ट करू शकत नाही. मी तुम्हाला दोनच फक्त सांगितलेले, डायरेक्ट तीन सांगितलेले ऍक्च्युली. रूटवाला, एक रूटवाला, एक विदाऊट रूटवाला, स्क्वेअरवाला, त्याच्यानंतर प्लसवाले, मायनसवाले, प्लस मायनस वाले. ठीक आहे, बघा जाऊन मागचा व्हिडिओ, मी काय म्हणतोय हे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, ओके चला, याचं स्क्रीनशॉट घ्यायचं असलं तर घ्या. ठीक, चला पुढचं बघूया, पुढचं बघूया. हा बघा रे, काय म्हटलंय, 2x² मायनस 17x प्लस 36 इज इक्वल टू 0. 3y² मायनस 22y प्लस 40 इज इक्वल टू 0. 36 दोन्ही 72. 72चे असे दोन भाग करायचे की ज्याची बेरीज, का बरं बेरीज, कारण 36 दोन्ही 72 अधिक 72 आहे. 72च्या अशा दोन भाग करायचे की ज्याची बेरीज आली पाहिजे 17. मग आत्ताच आपण एवढ्यात बघितले रे की 8 9 72. लक्षात येतंय का? पुन्हा पुन्हा तेच तेच येत आहेत. तुम्ही जर का 400-500 क्वेश्चन सोडवले तर तुम्हाला नवीन असं काहीच वाटणार नाही याच्यामध्ये, लक्षात घ्या. हा 8 9 72. मग मधल्याचं साईन दोन्हीला आणि मग त्याच्या ऑपोजिट साईन कशाला, आन्सरला. पण डिवायडेड बाय 2. हा 40 त्रिक 120. 120 चे असे दोन, 40 त्रिक 120 म्हणजे अधिक 120 चे असे दोन भाग करायचे की ज्याची बेरीज आली पाहिजे 22. बर, मग किती आला रे, 12 गुणुले 10. 12 आणि 10 22. 12 अधिक 10 22 आणि 12 गुणिले 10 120. तर हे मधल्याचं साईन दोन्हीला, नंतर साईन बदला आणि त्याला 3 न डिवाइड करा. 3 न का डिवाइड करायचं, कारण इथं x² चा कोएफिशियंट आणि y² चा कोएफिशियंट जो आहे सहगुणक आहे तो एक सोडून इतर आहे. चला मग, अरे इथं 3 न कुठं डिवाइड केलं, 2 न डिवाइड करायचं आहे, असं का करतो. हा चला, मग 3 न इकडे मल्टिप्लाय करा. 8 त्रिक 24, 9 त्रिक 27, तिकडे मल्टिप्लाय करा. किती न, 2 न. 12 दोन्ही 24, 10 दोन्ही किती 20, 10 दोन्ही 20. चला आता करूया कम्पेअर. ठीक आहे, 24 27. 24चं कंपॅरिझन 24 बरोबर, हा 24चं कंपॅरिझन 24 बरोबर इक्वल. 24चं कंपॅरिझन 20 बरोबर 24 मोठा. 27चं कंपॅरिझन 24 बरोबर 27 मोठा आणि 27चं कंपॅरिझन 20 बरोबर 27 मोठा. हे सगळे मिळून काय सांगतात रे, x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. बघा समजलंय का? समजलं असेल स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, आणि हा एक तुम्हाला सांगायचं होतं की तुम्हाला जो व्हिडिओ नेक्स्ट टाइम पाहिजे, आता माझं मत आहे की नेक्स्ट व्हिडिओ आपण कॅलेंडर आणि क्लॉकवर बनवूया. म्हणजे कॅलेंडरचा एक व्हिडिओ बनवू आणि क्लॉकचा एक व्हिडिओ बनवू. अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण हे सांगणार आहे आणि तुम्हाला 2-3 मार्क तिथून फिक्स मिळणार आहेत बुद्धिमत्तेची. बरोबर, बुद्धिमत्ता म्हणा किंवा मॅथ्स म्हणा, शेवटी मॅथमॅटिक्सचाच रोल जास्त आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, क्लॉक अँड कॅलेंडरवरचे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. तरीही तुम्ही सजेस्ट करू शकता की पर्टिक्युलर व्हिडिओ कुठला घ्यायचा आहे. ठीक आहे, तर तुम्ही सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये. कमेंट करा की हा व्हिडिओ आम्हाला अपेक्षित आहे नेक्स्ट लेक्चरमधून. आम्ही 100% प्रयत्न करू तुमची रिक्वायरमेंट फुलफिल करण्याचा, 100% प्रयत्न करू. ठीक आहे, ओके चला पुढे बघूया. चला. हा किती आलं रे हे, 8x² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. हा आणि इथं किती, 5y² प्लस 14y मायनस 3 इज इक्वल टू 0. 8 त्रिक 24. 24चे असे दोन भाग करायचे की ज्याची बेरीज 10 आली पाहिजे. मग किती, 6 चोक 24, मधल्याचं साईन दोन्हीला, नंतर ते साईन आपल्याला काय करायचं आहे, बदलायचं आहे आणि त्याला 8 न डिवाइड करायचं आहे. गडबड करू नका. ठीक आहे, गडबड करू नका. चला तिकडे बघा, 5 त्रिक 15. कसले 15 रे, वजा 15चे दोन भाग करायचे ज्याची वजाबाकी किती आली पाहिजे, 14 आली पाहिजे. 15चे असे दोन भाग म्हणजे 15 एके 15 म्हणू शकतो ना आपण. 15 एके 15, मधल्याचं साईन मोठ्या नंबरला, त्याच्या ऑपोजिट साईन लहान नंबरला. त्यानंतर हे झाले अवयव, हे काय झाले अवयव. पण आपल्याला काढायचे मूळ. अवयव आणि मूळ याच्यामध्ये काय फरक असतो, एकतर साईनचा बेसिक फरक असतो, तो मी चेंज केला, साईन चेंज केलं, आणि याचा कोइफिशियंट जो आहे 5 त्यानं डिवाइड करायचा आहे.
बरोबर. आता काय ठरलंय आपलं रे, आता काय ठरलंय आपलं, यानं याला आणि यानं याला डिवाइड करायचंय. आता इथं दोन दोन भाग जातोय ऍक्च्युली दोन्हीकडं, पण मी काय म्हणतो कशाला राहू द्या ना, तसंच करून टाका. हा, साहेबांचे 30, ठीक आहे, 4 पंचे 20 आणि 8 न भाग घालवा तिकडं. 15 × 120 वजा आणि 8 × 8. आता करूया कम्पॅरिझन. सरळ सरळ दिसतंय हे मोठं आहे तिकडच्या पेक्षा, तरी पण बघा 30 120, 30 मोठा म्हणजे वजा 120, 30 8, 30 मोठा, 20 वजा 120, 20 मोठा, 20 आणि 8 20 मोठा. म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही, एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल, नाही इक्वल टू कुठं आला, फक्त ग्रेटर दॅन वाय. एक्स इज ग्रेटर दॅन वाय. समजलेलं आहे का बघा, स्क्रीनशॉट घ्या समजलं असेल तर. ओके, चला पुढचा बघूया. कळलेलं आहे का मी काय म्हणतोय, जो डिनॉमिनेटर आहे तो पॉइंट मध्ये काढत बसू नका, वेळ जाणार, त्याच्यापेक्षा क्रॉस मल्टिप्लाय करा. आपल्याला काय छेद समान झाला म्हणजे छेद कट झाला, आपल्याला फक्त न्यूमरेटरचं कंपॅरिझन न्यूमरेटर बरोबर करायचंय, संपलं ना. कळलं का, सोप्या पद्धतीने जा, उगाच ते कॉम्प्लिकेटेड करू नका. हा, 10x² मायनस 29x प्लस 21 इज इक्वल टू 0. आणि इथं किती रे, 2y² मायनस 19y प्लस 45 इज इक्वल टू 0. चला, हा, हे 210, 210 चे दोन भाग असे करायचे, प्लस 210 चे असे दोन भाग करायचे की ज्याची बेरीज किती आली पाहिजे, 29 आली पाहिजे, ज्याची बेरीज 29 आली पाहिजे. एक मिनिट, मी काय करतो माहितीये, आता थोडासा नंबर मोठा आहे, मी 10 गुणुले 21 दोन भाग असं म्हणतो, ज्याची बेरीज 29 आली पाहिजे. मग याचे भाग मी असे करतो 5 2 10 आणि याचे भाग मी 7 त्रिक 21 करतो. कळतंय का बघा मी काय म्हणतोय, कळतंय का. इथं 10 चे असे दोन भाग केले, 5 2 10, 21 चे असे दोन भाग केले आणि परत जुगाड, आपली कुठली पद्धत रे, जुगाड पद्धत. हा, जुगाड पद्धत काय रे, 5 त्रिक 15 आणि 7 2 14. बघा ना, हे बघा, याच्या बरोबर घेतला आणि 7 2 14 केलं, तर 15 आणि 14 19. पटकन सापडतंय की नाही, पटकन सापडतंय की नाही. तुम्हाला वाटत असेल सर कुठं फोडत बसा, अरे हे बघा, मला एक कळतं बघा, की सांडून भरू नका. मला सांगा, एकत्र केलं, एकत्र केलंय ते आणि परत फोडत बसायचंय, त्याच्यापेक्षा ते फुटलेलं आहे 10 गुणिले 21 तसंच राहू द्या ना, ते फुटलेलं आहे, अजून फोडायला सोपं पडेल हे, बरोबर ना. जसं इंग्रजांनी आपल्यावर फोडा आणि राज्य करा केलं, त्या पद्धतीनं फुटलेलं आहे हे, अजून फोडायला सोपं पडतं आणि आपल्याला भाग पाडायला ते सोपं पडतं आणि जुगाड पद्धतीनं आपल्याला त्याचे फॅक्टर शोधायला बरं पडतं. मग मधल्याचं साईन दोन्हीला, मधल्याचं साईन दोन्हीला, बरोबर. याचे साईन चेंज करा, याचे साईन चेंज करा आणि डिवायडेड बाय 10, डिवायडेड बाय 10 ॲज इट इज राहू द्या. हे भेटले मला रूट्स, हे काय आहेत, फॅक्टर्स, हे आहेत फॅक्टर्स, हे भेटले मला रूट. चला आता दुसरीकडे इथं बघा, 45 गुणिले 2 म्हणजे 90 चे दोन भाग करायचे की प्लस 90 चे, ज्याची बेरीज काय आली पाहिजे, 19 आली पाहिजे. सिंपल आहे, 9 10 90, हे एकदम सिंपल आहे, याला जुगाड वगैरे करायची काही गरज नाही, एकदम सोपं आहे. 9 10 90 दोन्हीला निगेटिव्ह निगेटिव्ह साईन, त्याच्यानंतर मात्र काय आले याला, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह साईन, मधल्याचं साईन दोन्हीला, नंतर रूट मध्ये हे अवयव झाले, हे झाले अवयव आणि हे झाले मूळ. ठीक आहे, मी इथं लिहितोय सवय लागावी म्हणून, कळावं म्हणून. इथं काय इथं काय, तुम्ही पेपरला जाऊन हे लिखाण वगैरे करू नका, काय अडचण नाही. इथंच तुम्ही चेंज केला, असं असं केलं तरी चालेल. साईन बदलायचं म्हणजे काय करायचं असतं, निगेटिव्हला पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हला निगेटिव्ह करणं एवढं अवघड नाहीये ते. हा, डिवायडेड बाय 2 करा, डिवायडेड बाय 2 करा, कारण काय ठरलंय आपलं, एक्स स्क्वेअरच्या कोइफिशियंटनं डिवाइड करायचं आहे. आता काय तिरकस गुणाकार, 2 ने इकडं डिवाइड करा, मल्टिप्लाय करा, सॉरी मल्टिप्लाय करा, 15 2 30, 14 2 28, 10 ने तिकडं, हे किती आले 90 आणि हे किती आले 100. संपलं. चला, 30 90, 90 मोठे, 30 100, 100 मोठे, 28 90, 90 मोठे, 28 100, 100 मोठे. म्हणजे हे सगळे मिळून काय सांगतात रे, हे सगळे मिळून काय सांगतात सांगा बरं, हे सगळे मिळून सांगतात एक्स इज लेस दॅन वाय, एक्स इज लेस दॅन वाय. बघा समजतंय का. ओके, चला बघूया पुढं. पुढचा प्रश्न बघा काय आहे, 6x² प्लस
एक्स मायनस 15 इज इक्वल टू 0. एक मिनिट, जरा इकडे लिहितो याला. हा, आणि काय रे 4y² मायनस 24y प्लस 35 इज इक्वल टू 0. हा चला, 15 संग 90, 90चे असे दोन भाग करायचे, वजा 90चे, बरं वजा 90चे असे दोन भाग करायचे की ज्याची वजाबाकी 1 आली पाहिजे. ज्याची वजाबाकी काय आली पाहिजे? 1 आली पाहिजे. 9 10 90, 9 10 90. याची वजाबाकी 1 येते. मधल्याचं जे साईन आहे ते मोठ्या नंबरला आणि त्याच्या ऑपोजिट साईन लहान नंबरला. हे मी अवयवाविषयी बोललो. आता रूट विषयी काय येईल रे? +9 वजा 10 आणि 6 न डिवाइड करायचंय. हे विसरायचं नाही, हे विसरायचं नाही. हे असं आलं. आता बघूया पलीकडचं. आता 4 गुणिले 35, 4 गुणिले 35 चे असे दोन भाग करा की ज्याची बेरीज, कारण प्लस आहे ना, दोन्ही पण प्लस आहे, ज्याची बेरीज 24 आली पाहिजे. मग करूया जुगाड. 7 वजा 35 आणि बे दोन्ही 4. ठीक आहे, 7 दोन्ही 14 आणि 10. हे बघा, 7 दोन्ही 14 आणि 5 दोन्ही 10, म्हणजे 14 आणि 10 येते की 14 आणि 10, बरोबर. ज्याची बेरीज काय आली पाहिजे? 24 आली पाहिजे. ठीक आहे. हा, दोन्हीला निगेटिव्ह साईन, दोन्हीला निगेटिव्ह, जे मधल्याचं साईन आहे ते दोन्हीला आलं. ठीक आहे, परंतु हे नंतर चेंज झालं. कुठं? हे अवयवाच्या बाबतीत हे मूळ लिहिताना चेंज झालं आणि डिवाइड करायचं विसरायचं नाही. आता काय ठरलंय आपलं? चला तिरकस गुणाकार करा. हे किती आले? 9 चोक 36 अधिक 36, 10 चोक 40 वजा 40, तिकडं 14 सहित 84 आणि 7 10 सक 60, बरोबर. हे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही. ठीक आहे, चला 36 84, 84 मोठे, 36 60, 60 मोठे. आता वजा ऑब्विसली लहान असणार दोन्ही पॉझिटिव्ह पेक्षा. याचा अर्थ आन्सर काय आलं रे? आन्सर आलं x इज लेस दॅन y. x इज लेस दॅन y. समजलंय का? बघा, समजलेलं आहे का? ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या पाहिजे तर याचा. ओके, चला बघूया पुढचा. बघूया, चला पुढं. हा जरा वेगळा आहे बघा. काय? 1/3 प्लस 5/x² इज इक्वल टू किती रे? 8/3x. ठीक आहे, 3x. काय करूया? तिरकस गुणाकार करूया. सिंपल आहे. x² प्लस 5 त्रिक किती रे? 15 भागिले किती? 3x². या दोघांचा गुणाकार होणार, बरोबर का? a/b प्लस c/d असं जर का असेल तर आपण काय करतो? a चा गुणाकार d बरोबर अधिक b चा गुणाकार c बरोबर भागिले b चा गुणाकार d बरोबर, b चा गुणाकार d. हे असं तिरकस गुणाकार करून आपण काय करतो? छेद समान करतो. मग हे असं आलं डिवायडेड बाय किती रे? 8/3x, बरोबर. आता सिंपल लॉजिक आहे बघा. इथं 3 ला 3 गेले, दोन्ही पण डिनॉमिनेटरला 3 ला 3 गेले. इथं x ला हा x² म्हणजे काय असतो? x² म्हणजे काय असतो? x इंटू x, बरोबर ना. मग त्या बाजूला x आहे आणि या बाजूला 2x आहेत, म्हणजे x गुणिले x आहे, तर 1x जाईल, 1x जाईल, 1x शिल्लक राहील, 1x शिल्लक राहील. समजलं का? हा, मग काय आलं? हे वर उत्तर काय आलं रे? आणि हा x जो राहिला तो लिहितो. ओके, गडबड नको करायला. ठीक आहे. हा, आता हे तिकडं न्या, हे तिकडं न्या. काय आलं? x² अधिक 15 बरोबर किती? 8x. याला इकडे घ्या. आता x² वजा 8x अधिक 15 बरोबर 0. आता तुम्हाला 15चे असे दोन भाग करायचे की ज्याची बेरीज 8 आली पाहिजे. मग किती? 5 त्रिक 15. ठीक आहे, वजा 5 वजा 3 म्हणजे काय आलं? आन्सर काय आलं? अधिक 5 अधिक 3, बरोबर. हा, चला दुसरा बघा. दुसरा काय आहे? y भागिले 2 अधिक 21 भागिले किती रे? 2y बरोबर 5. करा तिरकस गुणाकार. y गुणिले 2y, y गुणिले 2y किती आले रे? 2y चा वर्ग अधिक 21 दोन्ही 42 भागिले बे दोन्ही 4y बरोबर किती आले? 5. याला जाऊ द्या तिकडं, याला जाऊ द्या तिकडं. किती आले? 2y वर्ग अधिक 42 किती आले? 4 पंचे
20y, 4 पंचे 20y, 4y गुणिले 5 20y, आणि याला इकडे येऊ द्या, काय आले 2y वर्ग वजा 20y, कारण इकडचे अधिक आहेत, इकडे आल्यानंतर वजा होतील, बरोबर बरोबर 0, बरोबर. हा 2 सगळीकडे भाग जातोय, 2 भाग लावा, कशाला कॉम्प्लिकेटेड करता, 2 भाग लावा सगळीकडे, 2 सगळीकडे भागलं, आता मी डिवायडेड बाय 2 करतो सगळीकडे, तर याला 2 भागलं काय आलं रे y वर्ग, याला 2 भागलं तर 10y, याला 2 भागलं तर किती येणार 21, बरोबर 0. लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी 2 भागलं नसतं तर माझं उत्तर चुकलं असतं का, नसतं चुकलं, पण परत शेवटी जाऊन तुम्हाला 100% 2 भागावं लागलं असतं, कारण 2 सगळीकडे कॉमन तुम्हाला दिसलं असतं. त्यामुळं आत्ताच हे करा, उगाच कॉम्प्लिकेटेड करू नका, वाढवू नका कॅल्क्युलेशन. 42 गुणिले 2 चे म्हणजे 84 चे 2 भाग करा, एवढं कोणी 21 चे 2 भाग करा ना, ज्याची बेरीज आली पाहिजे 10, किती 7 त्रिक 21, हे साईन दोन्हीला, मधल्याचं साईन दोन्हीला, आणि नंतर ते साईन चेंज झालं. आता करूया कम्पेअर, आता करूया आपण कम्पेअर. हा 5 अधिक 5 अधिक 7 काय आलं 7 मोठे आले, अधिक 5, अरे काय झालं बघा, 5 चं कंपॅरिझन 7 बरोबर केलं त्यावेळी 7 मोठे आले, आणि 5 चं कंपॅरिझन 3 बरोबर केलं त्यावेळी 5 मोठे आले. म्हणजे इथं काय दिसतंय तुम्हाला रे, रिलेशन कॅन नॉट बी इस्टॅब्लिश. उत्तर काय दिसतंय तुम्हाला, रिलेशन कॅन नॉट बी इस्टॅब्लिश. समजतंय का बघा, क्लिअर आहे का, ओके. हे एक्झाम्पल कसं होतं की याच्यामध्ये हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, पण तो फॉर्मॅट दिसत नाही तसा, जो फॉर्मॅट दिसायला पाहिजे तो फॉर्मॅट दिसत नाहीये. ठीक आहे ना, फॉर्मॅट मध्ये आणायला थोडस 1-2 स्टेप जातील, बरोबर 1-2 स्टेप जातील, पण काही जण बघूनच याला सोडून देणार आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला या टाइपचे एक्झाम्पल कशी सोडवता येतील, हे जर का थोडीशी चेंजेस करून सोडवायचे आहेत एक्झाम्पल, अशी जर का तुम्हाला समजली सोडवायला, तर बाकीचे बघून घाबरून सोडून देतील. तुम्ही 2 मिनिटं एफर्ट लावून हे 2 मिनिटं म्हणजे 2 मिनिटं ऍक्च्युली 2 मिनिटं नाही, 1 मिनिटाचं काम आहे, 1 मिनिटं पण नाही लागणार. काय केलंय सांगा ना, मी फक्त तिरकस गुणाकार केला, इकडचं तिकडं शिफ्ट केलं आणि सोडवलंय, एवढं काही विशेष नाही त्याच्यामध्ये. ओके चला नेक्स्ट बघूया, नेक्स्ट बघूया काय 13x² प्लस 9x मायनस 4 इज इक्वल टू 0. हा 2y² प्लस y मायनस 3 इज इक्वल टू 0. मला सांगा 13 52, कसले 52 आहेत रे, वजा 52, आणि 3 दोन्ही 6, कसले 6 आहेत, वजा 6. म्हणजे याचं एक आन्सर पॉझिटिव्ह येणार, एक आन्सर निगेटिव्ह येणार, एक आन्सर पॉझिटिव्ह येणार, एक आन्सर निगेटिव्ह येणार. म्हणजे याचा अर्थ हे पॉझिटिव्ह या निगेटिव्ह पेक्षा मोठा असणार, आणि हे पॉझिटिव्ह या निगेटिव्ह पेक्षा मोठा असणार. म्हणजे याचं उत्तर रिलेशन कॅनॉट बी इस्टॅब्लिश येणार. मी तुम्हाला काय सांगितलंय, दोन्ही साईडचं AC जर का निगेटिव्ह आलं तर सरळ सरळ उत्तर चेकही करू नका काय आकडे आहेत आणि काय सोपे आहेत आकडे की अवघड आहेत, सोडून बघूया. अजिबात तसलं करायचं नाही. AC जर का दोन्ही साईडला निगेटिव्ह दिसला तर 100% उत्तर रिलेशन कॅनॉट बी इस्टॅब्लिश आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, क्लिक करा आणि पुढे निघून जा. सिंपल, 1 मार्क मिळून जाईल 2 सेकंदात. ठीक आहे, 2 सेकंदात बघता क्षणी कळेल. आता तुम्ही म्हणाल सर हे लिहायला कोणी सांगितले तुम्हाला, तुमचे रफ शीट चेक करणार आहेत का, तुम्ही डोक्यानं थोडस हे करा ना, सोडवा ना, की काय आहे इथं 52 नाही, इथं किती आहे, इथं वजा 52 नाही, इथं वजा 6 आहे. मी काय म्हणतो, इथं वजा दिसलं दोन्हीकडं की बाकी विचार सुद्धा करायचा नाही, डायरेक्ट काय आन्सर द्यायचं, दोन्हीकडे वजा वजा दिसलं की रिलेशन कॅनॉट बी इस्टॅब्लिश म्हणायचं, रिकाम व्हायचं, पुढे जायचं. लक्षात आलं का, अशा पद्धतीनं काही क्वेश्चनना डील करायचं असतं. एक ऍव्हरेज काय होत असतो, स्कोर वाढत असतो आपला, कारण आपला टाइम कमी लागला एखाद्याला जास्त टाइम आपण तिकडचा देऊ शकतो एखाद्या क्वेश्चनला, त्यामुळे आपले अटेम्प्ट वाढत असतात अशा केसमध्ये. चला बघा, समजलंय का, दोन्हीकडे निगेटिव्ह दिसतंय, मी डायरेक्ट आन्सर काय करणार, रिलेशन कॅनॉट बी इस्टॅब्लिश. ओके चला बघूया पुढचा. हा ओके, याच्यामध्ये पण थोडासा चेंजेस करायचे आहेत. x² अधिक 5x बरोबर 5, 2x अधिक 3x. ओके, 2x अधिक 3x, आणि इकडे काय आहे बघा बरं,
3y² अधिक 2y अधिक 2 y अधिक 6. बर बघूया. हा x² अधिक 5x बरोबर आता हे किती रे, या दोघांची बेरीज किती आली, 2x आणि 3x ची बेरीज आली 5x. 2 चॉकलेट अधिक 3 चॉकलेट बरोबर 5 चॉकलेट, म्हणजे 2x अधिक 3x बरोबर 5x. याचा गुणाकार करा. x² अधिक 5x बरोबर किती रे, वजा वजा 25x. याला इकडे घ्या. x² अधिक 5x वजा 25x बरोबर 0. आता इथं काय होणार रे, x² वजा 20x होणार बरोबर का, वजा 20, कारण एक अधिक असेल आणि एक वजा असेल तर वजा बाकी होते, लक्षात ठेवा. आणि वजा बाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं. मग हे वजा अधिक 5x आहेत, हे वजा 25x आहेत, यांची वजा बाकी होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागणार. पण 25 मधनं 5 गेले, 20 आले आणि 20 ला कुठलं साईन लागलं, कुठलं साईन लागलं 20 ला, मोठ्या संख्येचं म्हणजे 25चं साईन लागलं मायनस बरोबर. हा आता मला सांगा, इथून x कॉमन घ्या, x वजा 20, x कॉमन घ्या, x वजा 20. याचा अर्थ x बरोबर 0 और x बरोबर 20. लक्षात ठेवा. का तर दोन संख्यांचा गुणाकार, हे डायरेक्ट उत्तर भेटलं. याचे फॅक्टर पाडायला, याचे फॅक्टर पाडणं गरजेचं वाटलं नाही. इथं मी जर का x कॉमन घेतलं तर याचे फॅक्टर आला x आणि x मायनस 20. x म्हणजे x इज इक्वल टू 0 आणि x मायनस 20 इज इक्वल टू 0 म्हणजे x बरोबर 20. म्हणजे याचे फॅक्टर भेटले, x इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू 20. हे बघा, थोडस ऍडव्हान्स घेतोय मी. आज तिसरा दिवस आहे, तुमचं बरंचसे शिकून झालेलं आहे. म्हटलं जरा थोडेसे व्हरायटी ऑफ क्वेश्चन मी टाकण्याचा प्रयत्न केला तर कदाचित काही फायदा होईल. तोटा काय होणार नाही, लक्षात घ्या. तोटा काय होणार नाही, झालं तर फायदाच होईल. म्हणून थोडेसे अँटिक क्वेश्चन मी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, चला बघूया पुढं. बघूया पुढं. लक्षात आलं का बघा, इथं काय असतं सांगतो तुम्हाला, 2 मिनिटं. 2 मिनिटं तुम्हाला काय असतं सांगतो. मग काय म्हणतो आपण, x इंटू एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. म्हणजे एक तर x बरोबर 0 आहे किंवा x मायनस 20 बरोबर 0 आहे. मग x बरोबर 0 और x बरोबर काय आलं रे, x मायनस 20 इज इक्वल टू 0 आहे. मग अवयव वजा 20 आहे तर रूट काय असणार, अधिक 20 त्या साईडला गेल्यानंतर. म्हणजे x बरोबर 0, x बरोबर 20. चला इकडे बघा, 3y वर्ग अधिक 2y बरोबर किती आले रे, 2y अधिक 6 दोन्ही किती 12. 2 ना आत मल्टिप्लाय केलं. आता 2y दोन्ही साईडला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे, कट होऊन जाईल. याला इकडे घ्या. 3y वर्ग वजा 12 बरोबर 0. बरोबर काय आलं, 0. 3 जर का मी कॉमन घेतलं, ठीक आहे, किंवा 3 कॉमन घेतलं, हा, y वर्ग वजा 4 बरोबर 0. 3 ला तिकडे टाका, कारण 0 ला भागा, तिकडे गेल्यानंतर 0च होणार ते. y वर्ग वजा 4 बरोबर 0. आता काय आलं याचं उत्तर, y वर्ग वजा 4 बरोबर 0. याचं उत्तर असतं y वजा 2. हे बघा, याला तुम्ही असं लिहू शकता, y वर्ग वजा 2 चा वर्ग बरोबर 0. आणि तुम्हाला माहिती आहे a वर्ग वजा b वर्ग बरोबर असतो a अधिक b आणि a वजा b. कळलं का, a अधिक b, a अधिक b आणि a वजा b याची फोड असते अशी, a वर्ग वजा b वर्ग. मग हे a वर्ग दिसतंय वजा b वर्ग दिसतंय, a वर्ग वजा b वर्ग, त्याचं उत्तर काय पाहिजे, a अधिक म्हणजे y अधिक 2 आणि काय येतं याचं उत्तर, y अधिक 2 आणि y वजा 2 बरोबर 0. बरोबर काय आलं, 0. म्हणजे y अधिक 2 बरोबर 0 किंवा काय रे, y वजा 2 बरोबर 0. 1 मिनिट, जरा थोडीशी जागा माझ्याकडे कमी पडते, थोडस याला वर घेतो. हा बघा, समजलंय का. हा म्हणजे y बरोबर किती आलं, y बरोबर वजा 2 किंवा y बरोबर किती आलं, 2. y बरोबर वजा 2 आणि y बरोबर 2. ही 2 उत्तरं मला भेटली इकडून. आता या दोघांना मला कम्पेअर करायचं आहे. x ची 0 व्हॅल्यू दोन्ही बरोबर कम्पेअर करा. आता 0 मोठा की वजा 2 मोठा, तर 0 मोठा. 0 मोठा की 2 मोठा, तर 2 मोठा. झालं, संपलं. काय आलं,
एवढ्यावरूनच आपल्याला पुढं कळलं, पुढं चेक करायचं नाही. उत्तर आलं रिलेशन कॅन नॉट बी इस्टॅब्लिश. हे बघा, थोडस मी मान्य करतो थोडस कॉम्प्लिकेटेड आहे, ठीक आहे. कॉम्प्लिकेटेड म्हणजे एवढं पण नाही. लक्षात द्या, आपण 8वी 9वी 10वीला शिकलोय हे, ठीक आहे. फक्त बरेच दिवस झाले असतील त्या गोष्टीला, त्यामुळे थोडंसं आठवत नसेल. पण हे बघा, मी अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे. प्रयत्न केलेला आहे सगळं समजावण्याचा. तरीही काही तुम्हाला अडचण वगैरे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, ठीक आहे. आपण प्रयत्न करूया तुमची शंका दूर करण्याचा. ओके, समजलंय का बघा. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन बघा काय आले. 12x² वजा 16x अधिक 5 बरोबर 0. 30y² वजा 61y अधिक 30 बरोबर 0. बघा, 12 पंचे 60 चे असे दोन भाग करायचे की ज्याची बेरीज 16 आली पाहिजे. मग किती, 10 60 वजा वजा हे किती आले, अधिक 6 बरोबर अधिक 10 अधिक 6 भागिले 12 भागिले 12 भागिले 12 भागिले 12. तसंच राहू द्या. पाहिजे तर 2 न दोन्हीकडे भाग लावा. बेसय 12 बे पंचे 10 बेसय 12 बेत्रिक 6 म्हणजे किती आले, 5/6 3/6. आता नका कट करू. आता तुम्ही म्हणाल इथं कट होतंय, नका कट करू. छेद समान पाहिजे आपल्याला, बरोबर ना. तिकडे न्यायचं असेल तर छेद समान पाहिजे आपल्याला. चला इकडे बघा. हा, 30 गुणुले 30 म्हणजे 30 गुणुले 30 चे असे दोन भाग करायचे आहेत की ज्याची बेरीज तुम्हाला 61 आली पाहिजे. मग 15 गुणुले 2 आणि 20 गुणुले 3 बघूया. 15 त्रिक 45 आणि 20 दोन्ही 40 नाही 65 येतोय. चला दुसरा काही तर बघूया, प्रयत्न करूया. चला हा, 6 30 6 30 आणि 6 30. हे बघा, 6 36 आणि 5 5 25 6 आणि 5 11 3 आणि 3 6 आला की 36 आणि 25 किती, 36 आणि 25. मधल्याचा साईन दोन्हीला, मधल्याचा साईन दोन्हीला भागिले 30 भागिले 30 राहू द्या तसंच. अरे थांबा थांबा, मधल्याचा साईन दोन्हीला दिल्यानंतर आपल्याला काय करायचंय, अवयवाचं रूपांतर मुळात करायचं आहे. हा, मूळ अधिक 30 अधिक 25 पण भागिले 30 करायचं विसरायचं नाही. भागिले 30 करा. आता 30 ने इकडं मल्टिप्लाय करा, 30 ने मल्टिप्लाय करा. 30 गुणिले 5 किती आले रे, 150. 30 गुणिले 3 किती आले, 90. 6 गुणिले 30 किती आले, 6 18 180 आणि 25 संग 150. 25 संग 150. चला आता बघूया कंपॅरिझन. 150 180 180 मोठा, 150 150 इक्वल 90 180 180 मोठा, 90 150 150 मोठा. म्हणजे हे सगळे मिळून काय सांगतात, हे सगळे मिळून काय सांगतात सांगा. हे सगळे मिळून सांगतात की x इज लेस दॅन ऑर इक्वल टू y. हे सगळे मिळून सांगतात x इज लेस दॅन ऑर इक्वल टू y. समजलंय का बघा, समजलेलं आहे का, ठीक आहे. आणि शेवटचं एक्झाम्पल बघा, आजचं शेवटचं एक्झाम्पल बघा काय रे, x वजा 2 चा वर्ग बरोबर x वजा 2. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. इकडं a वर्ग बरोबर a दिलंय तुम्हाला, तर इथं 2a आहेत म्हणजे a बरोबर किती आलं रे, 1 आलं. संपलं. a बरोबर किती आलं, 1 आलं. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, मला सांगा a वर्ग म्हणजे a गुणुले a आहे की नाही. मग याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे x वजा 2 x वजा 2 तुम्ही 2दा लिहू शकता आणि इकडे x वजा 2, ठीक आहे. एकाला एक कट झाले, x वजा 2 बरोबर 1 आलं, बरोबर ना. 1 तिकडे गेलं, सेम डिवायडेड बाय सेम 1 आलं उत्तर. मग x चं उत्तर किती आलं, 3 आलं. x चं उत्तर किती आलं, 3 आलं. चला दुसरा बघूया इकडं. हा, 9y वर्ग वजा 36y अधिक 35 बरोबर 0. आता 9 गुणिले 35 9 गुणिले 35 चे असे दोन भाग करायचे आहेत की ज्याची बेरीज मला 36 आली पाहिजे. मग बघूया, 3 त्रिक 9 आणि 7 5
35, 7 × 5 = 35, 7 × 21 आणि 5 × 15. बघा बरं, येतंय का 36? येतंय की. म्हणजे 21 आणि 15. मधल्याचं साईन दोन्हीला, मधल्याचं साईन दोन्हीला. याला नंतर साईन चेंज केल्यानंतर दोन्हीची साईन झाली पॉझिटिव्ह. भागिले 9 भागिले 9. आता काय करायचंय, यात दोन्ही 9 न, 2 9 म्हणजे 9 9 81 9, एकदाच 9 न इकडे डिवाइड करा. काय आलं, 9 त्रिक 27 आलं. हे 21 आणि हे 15 आलं. आता एवढं कंपॅरिझन करायचंय. 27 21, 27 मोठा, 27 15, 27 मोठा. याचा अर्थ x इज ग्रेटर दॅन y. याचा अर्थ x इज ग्रेटर दॅन y. समजलंय का? बघा एकदा. समजलं आहे का? एकदा बघा. ठीक आहे. जे हे बघा, टू बी फ्रँक, जर लक्षात यायला तुम्हाला अडचण येत असेल तर एवढ्या ॲडव्हान्स जायची ॲक्च्युली गरज नाही पडणार तुम्हाला, बरोबर. एवढे पण मी थोडंसं माझ्याकडून एक्स्ट्रा थोडंसं द्यावं म्हटलं. ज्यांना समजेल त्यांनी प्लीज ते कंटिन्यू करा. त्या टाईपचे इक्वेशन सोडवायचा प्रयत्न करा. नाही समजलं तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. एवढे पण अवघड पेपरला येणार नाहीत. ठीक आहे. सो जे सुरुवातीचे होते, हां, या टाईपचे म्हणजे थोडेसे लहान आकडे असलेले वगैरे, ठीक आहे, त्या टाईपचे क्वेश्चन तुम्ही सोडवा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे. एक कॉन्फिडन्स तुम्ही ठेवायचा आहे. जर अभ्यास तुम्ही करत असाल प्रामाणिकपणे आणि तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना IBPS 100% यश देतं म्हणजे देतं. जर तुम्ही प्रयत्न करत असाल प्रामाणिकपणे तर तुमचं नाही झालं तर कुणाचंच नाही होणार. एवढा कॉन्फिडन्स तुमचा असला पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्ही कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कुठला टॉपिक नेक्स्ट पाहिजे. मी 100% प्रयत्न करेन की तो टॉपिक तुम्हाला शिकवण्याचा. ठीक आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं लेक्चर. कमेंटमध्ये सांगा पुढचं लेक्चर कसं घ्यायचं आहे. ठीक आहे. आपण भेटू नव्या टॉपिकसह नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत इथंच थांबूया. ओके. थँक्यू सो मच. धन्यवाद.